गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द रिडक्शन बाय युजिंग द रेड एल। आता रेड एल हा शॉर्ट फॉर्म आहे, त्याचा फुल फॉर्म काय आहे तर सोडियम बायस टू इथॉक्सी मिथॉक्सी ॲल्युमिनियम हायड्राइड हा त्याचा फुल फॉर्म आहे। आपण हा रिएजंट यूज करून आपण वेगवेगळे कार्बोनिल ग्रुप आहेत त्याचं आपण रिडक्शन करणार आहोत। तर त्याचं स्ट्रक्चर काय आहे रेड एलचं, तर एल निगेटिव्ह ह्याला अटॅच आहे, इकडे 2 हायड्रोजन्स आणि इथे आपल्याला इथॉक्सी आणि मिथॉक्सी ग्रुप अटॅच झालेले दिसतात। म्हणजे आपल्याला इथे एस्टर ग्रुप अटॅच झालेले दिसतात। हे याचं रेड एलचं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या इथे पॉझिटिव्ह म्हणजे सोडियम मेटल आहे तो इथे अटॅच आहे। आता याची आपण रिएक्शन बघूया। ह्याच्यामध्ये जे कार्बोनिल म्हणजे कीटोन, ईस्टर, ऍसिड हॅलाइड, लॅक्टोज हे जे ग्रुप आहेत ते सगळे याच्यामध्ये रिड्यूस होतात। आता फॉर एक्झाम्पल आपण रिएक्शन बघूया। रिएक्शन आपण याच्यामध्ये कीटोनची रिएक्शन बघूया। R in the presence of red Al and H2O RCH ROH म्हणजे आपल्याला याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अल्कोहोल तयार झालेले मिळतात। आता हा आपल्याला मिळाला इथे सेकंडरी अल्कोहोल। आता याचा आपण मेकॅनिझम बघूया नक्की काय होतं ते। हायड्रोजन दिला RC डबल बॉन्ड OR प्लस रेड Al। आता याच्यामध्ये जे 2H आहेत ते आपण याच्यामध्ये वेगळे लिहून घेऊया 2H+। आता हा जो हायड्रोजन आहे एका हायड्रोजनचा अटॅक होणार आहे कार्बन वरती आणि या कार्बन वरचा डबल बॉन्ड म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन वरचा मधला जो डबल बॉन्ड आहे त्याचा एक बॉन्ड होणार ऑक्सिजन वरती शिफ्ट। आपल्याला इथे तयार काय होणार झालेलं मिळणार RCOO निगेटिव्ह, इथे हायड्रोजन आहे तसाच आणि हा आता हा ऑक्सिजन निगेटिव्ह आहे। हा जो रेड Al हा जो फर्स्ट आहे म्हणजे इथला एक हायड्रोजन सोडून हा जो बाकीचा जो ग्रुप आहे तो पूर्ण इथे ऑक्सिजन सोबत अटॅच होणार म्हणून आपण तिथे लिहूया शॉर्ट मध्ये रेड Al। आता काय होणार आता ह्याच्यामध्ये 2 हायड्रोजन्स प्रेझेंट आहेत म्हणजे कीटोनचे किती ग्रुप ह्याच्यामध्ये रिड्यूस होतील तर ह्याच्यामध्ये रिड्यूस होतील 2 ग्रुप्स म्हणून आपण इथे आधीच लिहून घ्यायचे 2 म्हणजे आधी बघायचे त्याच्यामध्ये किती हायड्रोजन्स आहेत म्हणजे तेवढे आपण त्याचे मॉलिक्युल्स घ्यायचे। आता इथे आपण 2 कीटोन्स घेतले म्हणून आपण इथे लिहिणार 2 कारण हा रेड Al आपले किती मॉलिक्युल्स रिड्यूस करणार आहे ते 2 मॉलिक्युल्स। आता आपल्याला हे तयार झाले। आता काय होणार आहे आता इथे ऑक्सिजन सोबत आपल्याला H आणायचं म्हणजे आपल्याला इथे हायड्रोलिसिस करावं लागेल म्हणजे आपल्याला इथे हायड्रोनियम आयनची ऍडिशन म्हणजे इथे हायड्रोजन आपल्याला ऍड करायचं। मग आता RCOAL रेड इथे R आहे तसाच इथे H आहे तसाच। आता हा जो ऑक्सिजन आणि जो ॲल्युमिनियम मधला जो बॉन्ड आहे ते इथे ब्रेक होणार आहे आणि इथे हायड्रोजन आणि इथे OH- ह्याचे ऍडिशन होणार आहे म्हणजे आपल्याला इथे तयार झालेलं काय मिळणार आहे तर RCOH R आणि त्याला H म्हणजे आपल्याला इथे सेकंडरी अल्कोहोल तयार झालेला मिळाला। आणि तसंच आपल्याला इथे रिमूव्ह काय झालंय तर रेड AlOH2 हा प्रोडक्ट ह्याच्यातून रिमूव्ह झालाय। हे आपलं झालं मेकॅनिझम। आता आपण इथे 3 एक्झाम्पल्स बघूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे बेन्झाइनडिहाइड। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हा जो कार्बन आहे त्या कार्बन सोबत 1 हायड्रोजन आपल्याला ऍड करायचं आहे आणि हा जो डबल बॉन्ड O आहे हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यासोबत आपल्याला एका हायड्रोजनचे ऍडिशन करायचे म्हणजे आपल्याला इथे अल्कोहोल तयार करायचं आहे। आता आपण इथे काय होणार आहे तर CH2OH म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन सोबत आपण 1 हायड्रोजन ऍड केला आणि हा एक हायड्रोजन आहे तसाच आणि याच्यामध्ये अजून एका हायड्रोजनची ऍडिशन केली म्हणजे आपल्याला इथे तयार झालं प्रायमरी अल्कोहोल। O आहे तिथे फक्त आपल्याला OH ची ऍडिशन करायची म्हणजे आपल्याला इथे तयार काय झालं तर OH हा इथला बॉन्ड आहे तसाच आणि इथे आपला मिथॉक्सी ग्रुप आहे तसंच लिहून घेतला म्हणजे इथे फक्त आपली OH ची ऍडिशन झाली। आता हे जे थर्ड एक्झाम्पल आहे ते थर्ड एक्झाम्पल काय आहे तर आपल्याला इथे ग्रुप तयार म्हणजे इथे आपल्याला ईस्टर ग्रुप दिसतो। मग आता ईस्टर ग्रुप असताना काय करायचंय तर इथला जो एक कार्बन आणि इथला एक ऑक्सिजन इथे आपल्याला हायड्रोजनची ऍडिशन करायचं आहे। आपल्याला हा बॉन्ड आहे तो ब्रेक करायचा कारण इथे फक्त आपला सिंगल O राहणार आहे पण तो सिंगल O आपला स्टेबल नाहीये त्याच्यामुळे आपल्याला इथे सुद्धा हायड्रोजनची ऍडिशन करायची म्हणजेच काय तर इथे आपल्याला आली रिंग, इथे आली आपली रिंग, इथे लिहिणार आपण CH2 ला अटॅच इथे OH आणि
इथे आपला OH हा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनला फक्त इथे हायड्रोजन ऍड करायचे. ही झाली याची काही एक्झाम्पल. लॅक्टोन सायक्लिक इस्टर असं म्हणतो, म्हणजे डबल बॉन्ड O च्या बाजूला जर ऑक्सिजन आला तर त्याला आपण लॅक्टोन इस्टर असं म्हणतो.